विद्यार्थी मित्र, आज आपण द कंडिशन्स फॉर getting or obtaining well defined and steady interference pattern. Condition for getting or obtaining steady interference pattern. जो आपण यंग्स एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे पहा, यंग्स एक्सपेरिमेंटचा आउटपुट काय आहे की जर एका बाजूला तुम्ही पाहिलं तर प्रायमरी सोर्स आहे, त्यानंतर पहिला पडदा आपण टाकतो स्क्रीन ए बी, त्याला दोन आपण स्लिट घेतलेले आहेत, त्याला आपण S1 आणि S2 म्हणतो, ते सेकंडरी सोर्स म्हणून काम करतात. आणि फायनल आपण एक स्क्रीन घेतली PQ, त्याच्यावर आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न दिसतो. and this interference pattern in the form of bright and dark fringes. आपल्याला त्या पडद्यावर ब्राईट इंटेन्सिटी जास्त असेल तर तिथं ब्राईट आणि इंटेन्सिटी कमी असेल तर डार्क पॉईंट आपल्याला मिळतो. आणि मग हे जे ब्राईट आणि डार्क हा जो फ्रिंजेस आहे हे स्टेडी किंवा शार्प येण्यासाठी काही कंडिशन आहेत, ते आपल्याला कंडिशन आपल्याला पाहिजे आहेत. मग त्यासाठी आपल्याला लक्षात काय ठेवायचे, माझी स्क्रीन आहे, PQ स्क्रीन आहे आणि ही आपली AB स्क्रीन आहे आणि त्याच्यावर इथं सोर्स S1 आणि हा सोर्स S2 आणि या ठिकाणी हा प्रायमरी सोर्स S आहे. आणि हे जे S1 आणि S2 आहे, ज्यावेळेस S सोर्सचा लाईट किंवा वेव्स ह्या पडद्यापर्यंत पोहोचत त्यावेळेस S1 आणि S2 सेकंडरी सोर्स म्हणून काम करतात. मग हे जे सेकंडरी सोर्स आहे S1 आणि S2 ह्याच्यावर ह्या PQ वर जे आपल्याला पॅटर्न मिळणार आहे इंटरफरन्स पॅटर्न तो अवलंबून असतो. म्हणजे हा जो इंटरफरन्स पॅटर्न शार्प येणं, स्टेडी येणं किंवा चांगला दिसणं हा ह्या सोर्सवर अवलंबून असतं. ह्या सोर्सपासून जे लाईट पुढे पास होणार आहे, जी वेव्ह असणार आहे, दोन सोर्स आपण S1 आणि S2 ॲक्ट्स ॲज अ टू सोर्स किंवा दोन वेव्ह सारख्या आहेत, ह्या दोन सोर्स सारख्या आहेत आणि ह्या दोघांच्यावर S1 आणि S2 जे सोर्स आहेत ह्याच्यावर ह्या PQ स्क्रीनवर जो इंटरफरन्स पॅटर्न मिळतो इन द फॉर्म ऑफ डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस, त्याचा स्टेडी किंवा शार्पनेस अवलंबून असतो. मग आपण पाहूया वन बाय वन त्याचं काय कंडिशन आहे. तर पहिली कंडिशन, द टू सोर्सेस ऑफ लाईट should be coherent. The two sources of light must be coherent किंवा should be coherent. एकदम ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या खूप महत्त्वाच्या. बरेच वेळा परीक्षेला 2 मार्काला विचारला जातात. ऑप्टेन द कंडिशन फॉर किंवा राईट डाऊन द कंडिशन फॉर गेटिंग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. तर किमान आपल्याला 4 कंडिशन माहीत पाहिजे की आपल्याला 2 मार्काला हा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे 2 मार्कासाठी. मग काय पहिला त्याची कंडिशन आहे, तर टू सोर्सेस ऑफ लाईट. म्हणजे 2 सोर्स कोण आहे, तर हे आहे S1 आणि S2, एक आणि हे जे 2 सोर्स आहेत ह्याच्यावर लाईट पडली तर हे सेकंडरी सोर्स आहे. म्हणजे सोर्स कसे पाहिजे, पहिली कंडिशन म्हणतो आपण कोहरंट पाहिजे. कोहरंट म्हणजे कसे ते आपण समजू. कोहरंट म्हणजे these two sources of light having same frequency. येथे लक्षात, हे 2 सोर्स आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे. नंतर काय पाहिजे, सेम फेज.
काय पाहिजे सेम फेज इन गिवन इंटरवल ऑफ टाइम किंवा ऑल टाइम. म्हणजे जर टाइम वाढला, टाइम कमी झाला, टाइम चेंज झाला, तर ह्या दोन गोष्टी त्यांनी सॅटिस्फाय पाहिजे. कुठली गोष्ट की त्याची फ्रिक्वेन्सी, हे जे दोन सोर्स आहेत S1 आणि S2, ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे आणि त्यांचा फेज सुद्धा सारखा पाहिजे. असे जे सोर्स असतात त्यांना आपण कोहरंट सोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जर असा प्रश्न विचारला गेला एक मार्गाला, व्हॉट इज द कोहरंट सोर्स ऑफ लाईट, तर काय उत्तर येईल त्याचं? द सोर्स ऑफ लाईट हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी अँड सेम फेज इन ऑल टाइम ऑल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे टाइम चेंज झाला किंवा नाही चेंज झाला तरी त्यांचा जो फेज आहे तो कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. अशा सोर्सला आपण म्हणतो कोहरंट सोर्स. आलं का लक्षात? पहिली कंडिशन की जे दोन सोर्स आहेत लाईटचे S1 आणि S2 हे कोहरंट पाहिजे, म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे आणि फेज सुद्धा सारखा पाहिजे. दुसरी कंडिशन आपण विचारात घेऊया. द टू sources of light must be narrow. The two sources of light must be narrow. मराठीत आपण त्याला म्हणतो अरुंद. नॅरो म्हणजे अरुंद, त्याची रुंदी खूप कमी असली पाहिजे. म्हणजे हे जे स्लिट आहे, हे जे आपण घटकीभर म्हणून छिद्र आहे, पिन होल आहे किंवा स्लिट आहे, हे खूप कमी असलं पाहिजे. त्याचे ते खूप लहान असलं पाहिजे, नॅरो असलं पाहिजे. हे जे S1 आणि S2 जे स्लिट आहे, AB पडद्यावर आपण एक छिद्र घेतलेलं आहे, ते छिद्र कसं पाहिजे? खूप त्याची विड्थ जी आहे ती खूप लहान पाहिजे, खूप कमी छिद्र असलं पाहिजे, त्याचा डायमीटर रेडियस खूप कमी असले पाहिजे. असे सोर्स असले पाहिजे. दुसरी कंडिशन काय सांगते? द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी नॅरो. पुढे जाऊया आपण. नंबर 3, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी monochromatic. पहिल्यांदा म्हटलं आपण कसे पाहिजे? कोहरंट. याच्यामध्ये काय सेम आहे? फ्रिक्वेन्सी सारखी आहे. दुसऱ्यांदा काय म्हणतो आपण? ते नॅरो असले पाहिजे. म्हणजे हे जे छिद्र आहे S1 आणि S2 ही स्लिट आहे ती खूप लहान असली पाहिजे. तिसरी जो कंडिशन आहे, the two sources of light must be monochromatic. आता हा शब्द आपण अर्थ समजून घेऊ. मोनो म्हणजे सिंगल, क्रोमॅटिक म्हणजे कलर. मोनोक्रोमॅटिकचा अर्थ काय होतो? मोनो म्हणजे सिंगल, क्रोमॅटिक म्हणजे कलर. मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलर. म्हणजे ही जी लाईट आहे पहा, S1 आणि S2 हे जे दोन सोर्स आहेत, बरोबर, हे कसे पाहिजे? मोनोक्रोमॅटिक पाहिजे. म्हणजे त्यांची याच्यापासून जो लाईट पुढे पास होणार आहे ते सिंगल कलरची पाहिजे. मग आपण खाल्ल्या वर्गामध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट शिकलो. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय? जर व्हाईट लाईट आपण ट्रान्सपरंट मीडियमवर इन्सिडेंट केली तर आपल्याला कलरचा पॅटर्न दिसतो. व्हायलेट पासून ते रेड पर्यंत दिसतो ना. मग ते कलर, प्रत्येक कलरला व्हायलेट कलर असेल, त्याच्यामध्ये आपण जर तो पॅटर्न पाहिला तो असा असतो, VIBGYOR. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे वेगवेगळे कलर असतात. मग मोनो म्हणजे आपला एकच कलर असला पाहिजे, व्हायलेट. आणि जसं आपण व्हायलेट करून रेड कडे जाऊ तर त्याची वेवलेंथ वाढत जाते. आलं का लक्षात? म्हणजे
व्हायलेट कलर एक असेल त्याची वेवलेंथ फिक्स आहे, रेड कलरची वेवलेंथ फिक्स आहे, ग्रीन कलरची वेवलेंथ फिक्स आहे. म्हणजेच इनडायरेक्टली मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, तर त्या दोन सोर्सची वेवलेंथ सारखी पाहिजे. इथे एक लक्षात बघा. किंवा हे जे दोन सोर्स आहे ते सिंगल कलरचे पाहिजे. म्हणजे हा व्हायलेट असेल तर हा व्हायलेट पाहिजे, हा रेड असेल तर हा रेड पाहिजे, हा व्हायलेट आणि हा रेड असं नाही पाहिजे. आलं का लक्षात. म्हणजे जे दोन्ही सोर्स आहेत ते मोनोक्रोमॅटिक पाहिजे, सिंगल कलरचे पाहिजे, व्हाईट लाईट नकोय. म्हणजे जर आपण सनलाईट वापरली, ऑर्डिनरी लाईट आपण वापरली, समजा एंड एक्सपेरिमेंटने जर ऑर्डिनरी लाईट वापरली असती तर फ्रिंज येताना काय आलं असतं, इथं थोडंसं डिस्टॉर्शन आलं असतं. मग त्यांनी काय केलेलं आहे, लेझर बीम वापरली किंवा सिंगल वेवलेंथची जर लाईट वापरली तर इथं आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. आलं लक्षात. म्हणजे तिसरी जी कंडिशन आहे, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. म्हणजे दोन्ही सोर्स ऑफ लाईटची वेवलेंथ कशी पाहिजे, सारखी पाहिजे. किंवा दोन जे सोर्स आहेत लाईटचे त्यांचा कलर हा सारखा असला पाहिजे. पुढे जाऊया आपण नंबर 4 कडे. द टू सोर्सेस ऑफ लाईट, the two sources of light, so should be, those two sources of light should be same state of polarization. आता नेमकंच आपण ह्या चॅप्टर मध्ये पोलरायझेशन हा वगळलेला भाग आहे. फक्त एक वाक्य लक्षात ठेवायला काही अडचण नाही की टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. त्यांची पोलरायझेशनची स्टेट कशी पाहिजे, सारखी पाहिजे. हे झाले 4. पुढलं बघूया आपण. आणखी काय ज्या कंडिशन आहेत, त्या 4 कंडिशन आपल्या झाल्या. पुढली कंडिशन नंबर 5 ही थोडीशी वेगळी आहे. द टू सोर्सेस ऑफ लाईट, म्हणजे S1 आणि S2, द टू सोर्सेस ऑफ लाईट किंवा टू waves S1 and S2 should be close to each other. किंवा हीच आपण दुसऱ्या पद्धतीने कशी मांडू शकतो, हीच प्रॉपर्टी, द डिस्टन्स बिटवीन or the distance between two sources of light, two sources of light S1 and S2, the distance between two sources of light must be small or less. हे जे दोन सोर्स आहेत S1 आणि S2 ह्यांच्यामधलं अंतर पाहिजे कमी पाहिजे. किंवा द टू सोर्सेस ऑफ लाईट किंवा टू वेव्स S1 and S2 शुड बी क्लोज टू इच अदर. या दोघांच्या मधलं अंतर जास्त नकोय, ते अंतर कसं पाहिजे, कमी. आपण ते दाखवले D अक्षर आहे. हा D जो आहे स्मॉल d हा कसा पाहिजे, कमी पाहिजे. किंवा ह्या दोन सोर्स मधलं अंतर कमी पाहिजे. जर आपण ते अंतर कमी घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा पॅटर्न मिळतो. ह्याच्यामध्येच आपण एक ऍड करू दुसरी 5व्या मध्ये A म्हणून आपण ह्याला B. द डिस्टन्स बिटवीन सोर्सेस and screen
PQ. The distance between sources म्हणजे कुठले सोर्स S1 आणि S2 and screen PQ should be large. आलं का लक्षात? आपण हे जे अंतर आहे ते आपण D अक्षराने दाखवले. हे जे अंतर आहे सोर्स आणि ही PQ जो पडदा आहे स्क्रीन आहे ह्याच्यामधलं अंतर जास्तीत जास्त पाहिजे. म्हणजे 5 नंबरला आपण दोन कंडिशन एकत्र केल्या. पहा, पहिली कंडिशन काय म्हणतोय आपण की S1 आणि S2 मधलं अंतर जास्त पाहिजे, सॉरी कमी पाहिजे. S1 आणि S2 हा स्मॉल d आहे तो कमी पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्या सोर्स आणि स्क्रीन मधलं अंतर जास्त पाहिजे. जर असं असेल तर आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. आलं का लक्षात? ही 5 नंबरची प्रॉपर्टी. द डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस or two waves should be small as possible. आणि त्याचबरोबर काय म्हणायचं दुसरं, द डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन PQ should be large. म्हणजे स्मॉल d हा हे अंतर कमी पाहिजे आणि कॅपिटल D हे अंतर थोडंसं जास्त पाहिजे. आणि लास्ट condition, sorry, number 6. The two sources of light, the two sources of light or two waves having equal or same amplitude सहा नंबरची प्रॉपर्टी काय आहे किंवा आपण त्याला कंडिशन काय आहे, हे जे दोन सोर्स आहेत S1 आणि S2 त्यांचं एम्प्लिट्यूड सारखं पाहिजे तरच आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. म्हणजे द टू सोर्सेस ऑफ लाईट किंवा टू वेव्स हॅव्हिंग इक्वल और सेम एम्प्लिट्यूड. हे जे दोन वेव्स असणार आहेत S1 आणि S2 किंवा हे दोन सोर्स आहेत S1 आणि S2 या दोघांचं एम्प्लिट्यूड काय पाहिजे, सारखं पाहिजे तरच आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. आता हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. काय लक्षात ठेवायचे शब्द, कोहरंट. ते दोन सोर्स ऑफ लाईट कसे पाहिजे, कोहरंट किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे. नंबर 2 ते नॅरो असले पाहिजे. नंबर 3 त्यांचं एम्प्लिट्यूड सारखं असलं पाहिजे. नंबर 4 ते मोनोक्रोमॅटिक असले पाहिजे म्हणजे त्यांची वेवलेंथ सारखी असली पाहिजे. त्यांची पोलरायझेशनची स्टेट सारखी असली पाहिजे. 5 झाले. त्यानंतर 6वं काय आहे तर सोर्स मधलं अंतर हे कमी पाहिजे. S1 आणि S2 मधलं अंतर कमी पाहिजे आणि सोर्स आणि स्क्रीन याच्यामधलं अंतर जास्त पाहिजे. अशा प्रकारे एकदम हा सोपा भाग आहे. कंडिशन फॉर ऑब्टेनिंग और गेटिंग टेडी इंटरफरन्स पॅटर्न. किमान तुम्हाला यापैकी 4 कंडिशन लक्षात ठेवायची.